पदार घे. ते लाल साडीवाली अजूनही घेऊन नाही राहिली. मुलींना ओळणी घ्या पण आणाचीच लाज वाटते. काकू तुम्ही पदर घ्या. हो काकू हसणारे पदर घ्या. तुम्ही पदर घ्या. त्या आजीच्या बाजूची बाई कोण नाही घेऊन राहिली पदर. ए काकू पदर घ्या. हा पदर. पहिला मंत्र पदर घे. दुसरा मंत्र पदरात घे. माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय त्याच्यामुळे पदरात घे. तिसरा मंत्र पदर खोच. प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्यामध्ये होत आहे त्याच्यामुळं पदर खोचला पाहिजे. आज घरी गेल्यावर ते झोपता आणि झोपता ते सगळ्यात वर्त लिहायचं काय मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही कारण की मरा लागते. मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे कारण की मरा लागते. नैनम चंदनते शस्त्राने नैनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मृत्यूचा काळ चुकवणं कठीण आहे. मृत्यूची जागा चुकवणं कठीण आहे. मृत्यूचा वेळ चुकवणं कठीण आहे. आयुष्यातला टायमिंग फार महत्वाचा असला पाहिजे. काल परवा घराच्या बाजूनं काही पोरं चिंचेच्या झाडाला दगड मारत होते. नेम हुकला की शिवी देत होते. च्या मायला नेमच हुकला. पुन्हा दगड मारायचे पुन्हा शिवी द्यायचे. च्या मायला नेमच हुकला. बाजूनं साधू ऐकत होते. याच्यानंतर जर तुम्ही शिवी दिली मी तुम्हाला भस्म केल्याशिवाय राहणार नाही. ते विदर्भातले पोट्टे बापाले ऐकत नाही तर शापाले थोडी ऐकते. त्यानं पुन्हा दगड घेतला पुन्हा मारला पुन्हा नेम हुकला. पुन्हा पोट्टेनं शिवी दिली. च्या मायला नेमच हुकला. साधूनं कमंडलूत पाणी घेतलं. पोट्ट्याच्या अंगावर मारलं. वरतून वीज कळली. साधूच्या अंगावर पडली. साधू जागच्या जागी मेला. वरतून यमराज्य म्हणते च्या मायला नेमच चुकला. आयुष्यातला नेम चुक असला पाहिजे. आजची चांगली कीर्तन सेवा झाली. आदरणीय बाबा तुम्ही सगळे लोक 3 दिवसापासून माझ्या पाठीशी आहे. असेच माझ्या पाठीशी राहा. इकडे आलो की असेच येत जावा. आपली अशीच पुन्हा पुन्हा भेट होत राहो हे अपेक्षा करतो. आजची चांगली कीर्तन सेवा झाली. तुम्ही सगळ्यांनी मला चांगली इज्जत दिली. तेवढीच इज्जत जर माझ्या घरात मला माझ्या बायकोनं दिली असती मी इथं आलो नसतो. आजचा चांगला कार्यक्रम झाला. काल परवा काकू तिकडे कोल्हापूरला गेलो होतो. ते बाई म्हणे मला जेवण करून जा. मी म्हटलं काय करता. शृंगार वडे करते म्हणे. म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे. त्या बाईनं शृंगार वडे वाढले. मी जिथं बसलो होतो ना तिथून सरळ मला किचन दिसायचं. त्या बाईनं सगळं काही वाढलं होतं पण माझ्या डोळ्यानं समोर भजकुरडी पापड मला दिसत होते. मी म्हटलं हिनं केलं तर मायासाठी मागतो तर म्हणून महाराज खाय गोबऱ्या मागणं बरोबर नाही. बाजून आमचा रुद्र बसला होता. रुद्रले म्हटलं येताना एवढा जाळा साप दिसला. म्हटलं हा म्हणे दादा लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. ते बाई म्हणे करा ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. मी म्हटलं दादा त्या सापाची शेपटी म्हटलं माझ्या ताटापाशी होती तर त्या सापाचं तोंड म्हटलं भजे कुरडीच्या पापडापाशी होतं. भजे कुरडी पापड राहिलेच होते वाळाचे. ज्याप्रमाणे खासाठी आयडिया करावं लागते त्याप्रमाणे या देव देश धर्मासाठी